येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज। सर्वात मोठे धार्मिक सोहळे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा तर सोलापुरात अक्षता सोहळा। या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर। गणेश रामचंद्र आपटे। गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या तटावर म्हणजेच प्रयागराजमध्ये जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा समजला जाणारा महाकुंभमेळा सुरू झालाय। हा सोहळा 45 दिवस चालणार असून सुमारे 40 कोटी भाविक येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। तब्बल 7,000 कोटी रुपये असंही या कुंभमेळ्याचं बजेट आहे। विविध आखाड्यांचे प्रमुख, नागा साधू आणि लक्षावधी भाविक हे कुंभमेळाव्याचं वैशिष्ट्य। एकीकडे प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा भरला असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीत आज अक्षता सोहळा पार पडला। या यात्रेला सुमारे 800 वर्षांची परंपरा आहे। सिद्धेश्वर तलावाकाठी सिद्धेश्वर मंदिरासमोर मकर संक्रांतीच्या 1 दिवस अगोदर दरवर्षीप्रमाणे हा सोहळा पार पडतो। आज दुपारी 1:30 वाजता सुमारे 2 ते 3 लाख लोकांच्या उपस्थितीत शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडाचं प्रतीक असलेल्या नंदीध्वजासोबत कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा पार पडला। पांढरा शुभ्र असा बाराबंदी वेशभूषा असलेला ड्रेस कोड आणि पंचक्रोशीतील उपस्थित नागरिक यामुळे हा सोहळा नयनरम्य झाला। या सोहळ्यासाठी हिरे हब्बू यांच्या वाड्यातून सकाळी वाजत गाजत नंदीध्वजांची मिरवणूक सिद्धेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली। या 3 किलोमीटरच्या मार्गावर विविध ठिकाणी संस्कार भारतीच्या वतीनं आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। दुपारी 1:15 वाजता सिद्धेश्वर मंदिरासमोरील संमती कट्ट्यावर 7ही नंदीध्वज आले आणि सत्यम सत्यम दिड्यम दिड्यम सिद्धेश्वर महाराज की जय अशा जयघोषात अक्षता सोहळा पार पडला। त्यामुळे प्रयागराजमध्ये 12 वर्षांनी सुरू झालेला कुंभमेळा आणि सोलापूरचा अक्षता सोहळा हे दोन्ही मोठे धार्मिक उत्सव देशाचं लक्ष वेधत आहेत। अक्षता सोहळा पार पडल्यानंतर 7ही नंदीध्वज आले सिद्धेश्वर मंदिरात आणि त्यानंतर सुरू झाली पुन्हा 68 लिंगांची प्रदक्षिणा। बार्शी आणि येडशी परिसरात वावरणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील 10 जणांचं पथक आलं। शार्प शूटरनं वाघाला बेशुद्ध करून सह्याद्रीच्या जंगलात सोडण्याचं नियोजन। सोलापूरच्या सिद्धेश्वर यात्रेत तब्बल 2000 पोलिसांचा आहे पोलीस बंदोबस्त। बीड हत्याकांड आणि खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, मात्र सुनावणीला सरकारी वकिलांची अनुपस्थिती। कोणत्याही ऋतूत श्रीनगर ते लडाख जाता येणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन, म्हणाले हा मोदी आहे, वचन दिल्यावर पूर्ण करतो। आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती। ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती। शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए। पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट्स, जुड़े सोलापुर। सोलापुरातील सर्वात मोठे मल्टी ब्रँड शोरूम किचन मार्ट NX, निवडीला वाव, योग्य भाव। भांडी व्यावसायिक क्षेत्रात तलक 3री पिढी, घाटदार आणि चमकदार भांडी, स्टेनलेस स्टील, पितळ, तांबा भांडी, कुकर, मिक्सर, गृहोपयोगी वस्तू, किचन अप्लायन्सेस, कॉर्पोरेट गिफ्ट्स व इतर अनेक वस्तू। एक वेळ अवश्य भेट द्या। पत्ता 457 माणिक चौक सोलापूर। मोबाईल 9326 02 60 60। महाकुंभमेळ्यात पहिल्याच दिवशी 1.5 कोटी भाविकांनी केलं स्नान। 20 देशातील भाविक दाखल, 60,000 सैनिक सुरक्षेसाठी तैनात। आम्हाला तपासाची माहिती द्या, पोलिसांना काहीही करता येत नसेल तर हातात बांगड्या भरा, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांचं वक्तव्य। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवर चढून केलं आंदोलन, केलं आक्रमक आंदोलन। एसपीची निष्पक्ष तपासाची हमी, जरांगेंची मध्यस्थी।
खंडणी हत्येचे आरोपी एकच, मस्साजोग प्रकरणी गुंडांच्या टोळीला संरक्षणाची भिंत घालू नका, मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीसांना इशारा. पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होण्याची शक्यता, काँग्रेस नेतृत्वानं विचारणा केल्याची माहिती. बाळासाहेब पाटील, विजय वडेट्टीवार यांचीही नावं चर्चेत. रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन, बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव, मुलांची भन्नाट दंगामस्ती, रस्सीखेच, झोका, निसर्गाच्या रमणीय कुशीत फोटोग्राफी, लुसलुशीत हुरडा, ताक आणि उसाचा रस, गावरान मेवा खाण्याची मजा, ताज्या भाजी सोबत चुलीवरचे गरमागरम घरगुती जेवण, अशा भरगच्च मौज मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा. चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार, शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन. पत्ता देगाव सोलापूर. प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंगे. मोबाईल 9423 066909 आणि 8888 966909. बीड प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये, कोणावरही दयामाया दाखवू नका, मुख्यमंत्र्यांचा एसपी सीआयडी अधिकाऱ्यांना फोनवरून आदेश. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे भाजपची रोजीरोटी, त्यांच्यावर टीका म्हणजेच महाराष्ट्राचा अपमान, संजय राऊतांचा अमित शहांवर निशाणा. पंतप्रधान मोदी इटलीच्या जॉर्जिया मेलोनीसह बड्या नेत्यांना अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीसाठी निमंत्रण, मात्र भारताकडून मोदींऐवजी परराष्ट्र मंत्री जयशंकर उपस्थित राहणार. 2 वेळा आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटत होतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद. पंतप्रधान मोदी 15 जानेवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर, नवी मुंबईतील इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन. लग्नाच्या बस्त्यासाठी VR पवार सारीजच सर्वोत्तम. स्त्री सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रदालन, डिझायनर ब्रायडल शालू, डिझायनर वर्क सारीज, डिझायनर लाचा, ब्रँडेड सिंथेटिक साड्या, डिझायनर ब्रायडल कंची अँड पैठणी. VR पवार सारीज प्रायव्हेट लिमिटेड. घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग. पत्ता 275 साठी गल्ली सोलापूर. फोन 0217 274 47 96 274 47 98. मोबाईल 95 52 74 47 99. भारतात 2024 मध्ये सर्वाधिक गर्दीच्या शहरांच्या यादीत सर्वात कोलकाता प्रथम, बंगळुरू दुसऱ्या आणि पुणे तिसऱ्या क्रमांकावर. अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिसमध्ये आगीचं तांडव, 1000 इमारती जळून खाक, 57 अब्ज डॉलरचं नुकसान, हॉलिवूडही धोक्यात. चीननं दिली महत्वाची अपडेट, व्हायरसच्या प्रकरणांमध्ये घट, चीनच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती. संवाद तुटला तर कुठलीच आघाडी यशस्वी होत नाही, काँग्रेसनं जबाबदारी घ्यावी, संजय राऊतांचा सल्ला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.